नमस्कार. आज आपण एका छोट्याशा पण अत्यंत महत्वाच्या उपकरणाबद्दल बोलणार आहोत. हो, ट्रान्झिस्टर. चला, याच्या शोधाची गोष्ट, त्यामागचं विज्ञान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातून मिळणारी शिकवण अगदी झटपट समजून घेऊया. एक साधा प्रश्न आहे, आपल्या नखापेक्षाही लहान असलेले एक उपकरण संपूर्ण डिजिटल क्रांती कसं काय घडवू शकतं? अविश्वसनीय वाटतंय नाही का? पण हेच तर घडलंय आणि आज आपण याच क्रांतीचा प्रवास बघणार आहोत. आता ट्रान्झिस्टर इतका महत्वाचा का आहे हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी हे बघावं लागेल की त्याने नक्की कशाला रिप्लेस केलं. म्हणजे ट्रान्झिस्टरच्या आधी काय होतं? तर ते जग होतं व्हॅक्यूम ट्यूबचं. आणि तिथेच खरी समस्या होती. तर 1940च्या दशकाची कल्पना करा. तेव्हाची सगळी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं म्हणजे रेडिओ, टेलिफोन सिस्टम सगळं काही या व्हॅक्यूम ट्यूब्सवर अवलंबून होतं. पण यांच्या समस्या काय होत्या? एकतर त्या प्रचंड मोठ्या होत्या. दुसरं म्हणजे त्या इतक्या गरम व्हायच्या की विचारायची सोय नाही. त्यामुळे वीज पण भरपूर लागायची. आणि सगळ्यात मोठी डोकेदुखी, त्या फारशा विश्वसनीय नव्हत्या, म्हणजे कधीही खराब व्हायच्या. साहजिकच एका चांगल्या, मजबूत पर्यायाची नितांत गरज होती. आणि मग हे आव्हान कोणी स्वीकारलं? तर ते स्वीकारलं बेल लॅब्सने. त्यांच्या हुशार शास्त्रज्ञांच्या टीमने ठरवलं की या व्हॅक्यूम ट्यूबला पर्याय शोधायचाच. एक मिशनच होतं ते. बेल लॅब्सचं ध्येय एकदम क्लिअर होतं. त्यांना एक छोटा, वेगवान आणि टिकाऊ इलेक्ट्रॉनिक स्विच बनवायचा होता. म्हणजे व्हॅक्यूम ट्यूबसारखी काचेची नाजूक गोष्ट नको, तर एक सॉलिड स्टेट डिव्हाइस हवा होतं, घन पदार्थापासून बनलेलं. एक असं उपकरण जे व्हॅक्यूम ट्यूबच्या सगळ्या समस्यांना एकदाच संपवून टाकेल. आणि ह्या मिशनचे हिरो कोण होते? तर हे 3 शास्त्रज्ञ, जॉन बार्डिन, वॉल्टर ब्रॅटन आणि विल्यम शॉकले. हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की ह्या तिघांचं टीमवर्कच ह्या शोधाच्या मुळाशी होतं. पण हा प्रवास काही सोपा नव्हता, अजिबातच नाही. जर्मेनियम, सिलिकॉन ह्यांसारख्या पदार्थांवर त्यांनी अगणित प्रयोग केले आणि खूप सारे प्रयोग अयशस्वी झाले. पण त्यांनी हार मानली नाही. ही जी चिकाटी होती ना, तीच त्यांच्या यशाची खरी किल्ली ठरली. आणि मग अनेक अपयशांनंतर तो दिवस उजाडला. तो निर्णायक क्षण आला ज्याने सगळं काही बदलून टाकलं. ही तारीख लक्षात ठेवायलाच हवी. 23 डिसेंबर 1947. ह्याच दिवशी तो शोध लागला. चला बघूया नेमकं काय घडलं त्या दिवशी. त्या दिवशी त्यांना काय दिसलं? त्यांना दिसला अँप्लिफिकेशनचा परिणाम. आता हे अँप्लिफिकेशन म्हणजे काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर आपण एखाद्या माईक समोर बोलतो तेव्हा आपला छोटा आवाज मोठा होऊन स्पीकरमधून बाहेर येतो, बरोबर? तसंच काहीसं इथे झालं. त्यांनी एक छोटासा इलेक्ट्रिकल सिग्नल दिला आणि त्या उपकरणाने तो कित्येक पटींनी मोठा करून बाहेर पाठवला. हाच तो ब्रेक थ्रू होता. विचार करा त्या क्षणाचा, जेव्हा बार्डिन आणि ब्रॅटन यांनी पहिला पॉइंट कॉन्टॅक्ट ट्रान्झिस्टर बनवला आणि तो यशस्वी झाला. त्यांच्या मनात एकच विचार आला असेल, आपण यशस्वी झालो, हेच तर आहे भविष्यातलं इलेक्ट्रॉनिक स्विच. त्यांना कळून चुकलं होतं की त्यांनी इतिहास घडवला आहे. तर शोध तर लागला, पण या एका शोधाने जगात काय क्रांती घडवली, चला ते पाहूया. आता इथे टीममधील तिसरे सदस्य विल्यम शॉकले यांनी एक खूप मोठी सुधारणा केली. त्यांनी जंक्शन ट्रान्झिस्टर विकसित केला. हा नवीन ट्रान्झिस्टर जास्त मजबूत होता, जास्त स्थिर होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो मोठ्या प्रमाणात बनवणं खूप सोपं होतं. आणि यामुळेच ट्रान्झिस्टर सगळ्यांपर्यंत पोचू शकला. आणि या लहानशा उपकरणाचा प्रभाव तो तर प्रचंड होता. जे रेडिओ आधी फर्निचरसारखे मोठे असायचे ते आपल्या खिशात आले. अख्खी खोली व्यापणारे कम्प्युटर आपल्या टेबलवर आले. आणि हो, मोबाईल फोन आणि मायक्रोचिपसारख्या गोष्टी तर याचमुळे शक्य झाल्या. आणि आपण आज कुठे पोहोचलो आहोत याचा अंदाज हवाय? आजकालच्या एका छोट्याशा मायक्रोचिपमध्ये अब्जावधी, अब्जावधी ट्रान्झिस्टर्स बसवलेले असतात. खरंच अविश्वसनीय आहे हे. अर्थातच एवढ्या मोठ्या क्रांतिकारी शोधाची दखल घेतली गेली. बार्डिन, ब्रॅटन आणि शॉकले या तिघांनाही त्यांच्या या कामासाठी 1956 मध्ये भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं. तर मग या सगळ्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. एक टेक अवे किंवा अंतिम धडा काय आहे? बेल लॅब्सच्या या गोष्टीतून ना आपल्याला यशाची त्रिसूत्री मिळते. 1. चिकाटी. कितीही अपयश आलं तरी हार मानायची नाही. 2. टीमवर्क. एकत्र मिळून काम करण्याची ताकद. आणि 3. एक विश्वास की काहीही अशक्य नाही. हीच ती नवकल्पनेची गुरुकिल्ली आहे.
एका लहानशा शोधाने जग बदललं. आता प्रश्न हा आहे की पुढचा असा जग बदलणारा शोध कोणता असेल? विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आज आपण एका अशा छोट्याशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत. इतकी छोटी गोष्ट की ती डोळ्यांनाही दिसत नाही, पण तिने आपलं संपूर्ण जग बदलून टाकलं. ही कहाणी आहे एका सूक्ष्म थराची, ज्याने खऱ्या अर्थाने डिजिटल क्रांतीची ज्योत पेटवली. चला तर मग सुरू करूया. विचार करा, सिलिकॉनवरचा गंज लागल्यासारखा एक अतिसूक्ष्म साधा थर, आणि त्याने आपलं संपूर्ण डिजिटल जग कसं काय सुरू केलं असेल. ऐकायला विचित्र वाटतंय ना? पण खरं सांगायचं तर आजच्या तंत्रज्ञानाचं सगळ्यात मोठं रहस्य याच एका प्रश्नात दडलंय. हो, तर गोष्ट सुरू होते ट्रान्झिस्टरच्या शोधापासून. हा शोध खरंच क्रांतिकारी होता, यात शंकाच नाही. पण एक मोठा पण होता. तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या गाडीला एका मोठ्या समस्येने ब्रेक लावला होता. त्या काळातले ट्रान्झिस्टर्स ते काही परिपूर्ण नव्हते. त्या काळात सगळीकडे राज्य होतं बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर्सचं, म्हणजेच बीजेटीचं. पण या राजाच्या काही मोठ्याच समस्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे ते प्रचंड वीज खायचे, आणि जिथे जास्त वीज तिथे आली प्रचंड उष्णता. दुसरी अडचण होती त्यांच्या आकाराची. ते खूप मोठे होते, आणि त्यामुळेच एका छोट्या चिपवर असे लाखो करोडो ट्रान्झिस्टर्स बसवण्याचा विचार करणं सुद्धा अशक्य होतं. त्यामुळे शास्त्रज्ञ आणि इंजिनियरसमोर एक मिशन होतं, एक स्पष्ट आव्हान. त्यांना एक असा ट्रान्झिस्टर बनवायचा होता जो एकदम छोटा असेल, अगदी कमी वीज वापरेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो एकाच चिपवर लाखो नाही तर करोडोंच्या संख्येने सहजपणे बनवता येईल. हेच तर खरं आव्हान होतं. आणि मग या आव्हानाला उत्तर मिळालं एका अशा ठिकाणी जिथे नवनवीन शोध लावणं हे रोजचंच काम होतं. आपण बोलतोय बेल लॅब्सबद्दल आणि तिथे झालेल्या एका युगप्रवर्तक शोधाबद्दल. कल्पना करा, बेल लॅब्स, एक अशी जागा जिथे देशातले सर्वोत्तम शास्त्रज्ञ एकत्र येऊन नवनवीन कल्पनांवर काम करायचे. एकदम भारी वातावरण होतं ते. आणि याच वातावरणात काम करत होते मोहम्मद अताला आणि डेव्हॉन काहांग. या दोघांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच त्या मोठ्या समस्येचं उत्तर सापडलं. तर हे दोघे नक्की कशावर काम करत होते? त्यांचं लक्ष होतं सिलिकॉनच्या पृष्ठभागावर. त्यांना असं दिसलं की सिलिकॉनचा पृष्ठभाग म्हणजे त्याची त्वचा ही अजिबात गुळगुळीत नव्हती. त्यावर खूप सारे दोष होते. या दोषांमुळे काय व्हायचं तर त्यावरून वाहणारे इलेक्ट्रॉन्स गोंधळून जायचे, इकडे तिकडे भटकायचे, आणि त्यामुळे करंट अस्थिर व्हायचा, गळती व्हायची. हीच मूळ समस्या होती. आणि मग असं म्हणतात ना की कधीकधी मोठ्या प्रश्नांची उत्तरं अगदी साध्या गोष्टीत दडलेली असतात. तसंच काहीसं झालं. एका साध्याशा प्रयोगातून या समस्येवर एक जादुई उपाय सापडला, अगदी अनपेक्षितपणे. झालं असं की एके दिवशी मोहम्मद अताला यांनी एक प्रयोग करून बघायचं ठरवलं. त्यांनी काय केलं तर त्या सिलिकॉनच्या पृष्ठभागावर सिलिकॉन डायऑक्साईडचा, म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर एका प्रकारच्या काचेचा एक अतिशय पातळ थर चढवला. आणि जो परिणाम दिसला तो अक्षरशः अविश्वसनीय होता. तो ऑक्साईडचा थर म्हणजे जणू काही जादूची कांडीच फिरवली गेली. विचार करा, आपल्याकडे नाजूक इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत आणि बाहेर पाऊस पडतोय. आपण काय करतो? त्यावर एक प्लास्टिकचं आवरण घालतो, बरोबर? या ऑक्साईडच्या थराने अगदी तेच काम केलं. त्याने सिलिकॉनच्या त्या अस्थिर पृष्ठभागाला शांत केलं, त्याला एक प्रकारचं संरक्षण दिलं. अचानक करंटचा प्रवाह स्थिर झाला, तो नियंत्रणात आला, आणि जी गळती होत होती ती जवळजवळ थांबली. एका छोट्याशा थराने सगळं चित्रच पालटून टाकलं होतं. हा स्थिर, शांत झालेला पृष्ठभाग पाहून डेव्हॉन काहंग यांच्या डोक्यात एक वीज चमकली. त्यांना एक भन्नाट कल्पना सुचली. ते म्हणाले, अरे थांबा, आत्तापर्यंत आपण करंटला दुसऱ्या करंटनेच नियंत्रित करत होतो, पण आता जर हा पृष्ठभाग इतका स्थिर झालाय तर आपण एका गेटवर फक्त व्होल्टेज लावून, म्हणजे एक इलेक्ट्रिक फील्ड तयार करून एका अदृश्य शक्तीने करंटचा प्रवाह का नियंत्रित करू नये? आणि हाच तो क्षण होता जिथे एका नव्या युगाची पायाभरणी झाली. आणि याच कल्पनेतून जन्म झाला एका नव्या चॅम्पियनचा. आता आपण जरा एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यासारखा बघूया की हा नवीन खेळाडू जुन्या बीजेटीपेक्षा प्रत्येक बाबतीत इतका श्रेष्ठ का होता. याचं नावच त्याच्या रचनेबद्दल सगळं काही सांगून जातं. मॉसफेट म्हणजे मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर. सगळ्यात वर मेटलचा गेट जो दारासारखं काम करतो, त्याच्या खाली तोच आपला जादुई ऑक्साईडचा थर जो इन्सुलेटर आहे, आणि सगळ्यात खाली सेमीकंडक्टर म्हणजे सिलिकॉनचा बेस. मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर हीच ती साधी पण क्रांतिकारी रचना. आता लक्ष द्या, हा सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे. बीजेटी हे करंट कंट्रोल्ड डिव्हाइस होतं. म्हणजे काय तर मोठ्या करंटला नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला एक लहान करंट द्यावा लागायचा. जसं की मोठा नळ उघडण्यासाठी तुम्हाला आधी एक छोटा नळ उघडावा लागतोय. या उलट मॉसफेट हे व्होल्टेज कंट्रोल्ड आहे.
इथे तुम्ही फक्त गेटवर व्होल्टेज लावता, म्हणजे तुम्ही फक्त नळाच्या हँडलला स्पर्श करता आणि एक इलेक्ट्रिक फील्ड तयार होऊन मोठा प्रवाह सुरू किंवा बंद होतो. त्यामुळे यात जवळजवळ काहीच इनपुट करंट लागत नाही आणि म्हणूनच ऊर्जेची प्रचंड बचत होते. तर मग 1960 मध्ये जेव्हा या दोघांची टक्कर झाली तेव्हा निकाल अगदी स्पष्ट होता. बघा, आकारात मोसफेट खूपच लहान, विजेचा वापर तर इथे तर जमीन आसमानाचा फरक होता. उदाहरणार्थ बीजेटीला चालू राहण्यासाठी जो स्टँड बाय करंट लागायचा त्याच्या तुलनेत मोसफेटला जवळजवळ 0 स्टँड बाय करंट लागतो, म्हणजे वीज वापर जवळपास नाहीच. त्यामुळे उष्णताही कमी निर्माण व्हायची. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग. मोसफेटला एका वेफरवर लाखो करोडांच्या संख्येने छापणं खूप सोपं होतं. हीच गोष्ट आपल्याला घेऊन जाते स्केलिंगकडे, म्हणजे लहान करण्याच्या क्षमतेकडे. मॉसफेटला तुम्ही जेवढं लहान कराल तेवढा त्याचा स्विचिंग स्पीड वाढतो आणि वीज वापर कमी होतो. दुहेरी फायदा. पण बीजेटीचं तसं नव्हतं. त्याला एका मर्यादेपलीकडे लहान करणं शक्यच नव्हतं, कारण ते खूप गरम होऊन खराब व्हायचे. हीच बीजेटीची सगळ्यात मोठी अडचण होती आणि मॉसफेटचा सगळ्यात मोठा विजय. आणि मॉसफेटची हीच क्षमता, म्हणजे त्याला अगदी सूक्ष्म आकारात आणि प्रचंड संख्येने बनवता येण्याची सोय, याच एका गोष्टीने संपूर्ण डिजिटल क्रांतीचा दरवाजा उघडला. आणि मग बघा कसा एकामागोमाग एक बदल होत गेला. 1960 मध्ये मॉसफेट आलं आणि त्याच्यामुळेच इंटिग्रेटेड सर्किट्स म्हणजे आयसीज बनवणं शक्य झालं, जिथे एकाच चिपवर अनेक ट्रान्झिस्टर्स बसवता येऊ लागले. मग 70च्या दशकात आले पहिले मायक्रो प्रोसेसर आणि त्यानंतर तर कम्प्युटर्स, लॅपटॉप आणि आज आपल्या हातात असलेले स्मार्टफोन्स, या सगळ्यांचा पाया हा तोच एक मॉसफेट आहे. आज परिस्थिती अशी आहे की आपल्या स्मार्टफोनच्या छोट्या प्रोसेसर चिपवर हजारो नाही, लाखो नाही, तर अब्जावधी मॉसफेट्स बसवलेले आहेत. अब्जावधी. आणि हे सगळं शक्य झालं फक्त त्या एका गोष्टीमुळे, सिलिकॉनवरच्या त्या एका सूक्ष्म ऑक्साईडच्या थरामुळे. तर मग ही फक्त एका इलेक्ट्रॉनिक पार्टची कहाणी नाहीये. ही कहाणी आहे सूक्ष्म पातळीवर विचार करण्याच्या कल्पनाशक्तीची. ही कहाणी आहे शास्त्रज्ञांच्या चिकाटीची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा पुरावा आहे की कधीकधी एक अगदी छोटासा बदलसुद्धा जगात किती मोठी क्रांती घडवू शकतो. सिलिकॉनवरचा एक साधा, पातळ थर आणि त्यातून जन्माला आलं आजच्या डिजिटल जगाचं धडधडणारं हृदय,